चला तर आज मस्त असा मुंबई स्पेशल बटाटा वडा बनवूया, तो सुद्धा झणझणीत अगदी काही मिनिटांमध्येच। चला तर सर्वात अगोदर तुम्हाला साहित्य सांगते। इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 कांड्या लसणाच्या घेतल्या सोलून, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला, अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलं। इकडे जे आहे मीडियम साईजचे 5 ते 6 बटाटे जे आहे उकडून ठेवलेले होते, तर 1 तास अगोदरच मी उकडून ठेवलेले होते, कारण ते छान थंड झाले की त्यातलं मॉइश्चर जे असतं ते थोडं कमी होतं। मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतले। त्यानंतर इकडे कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1.5 पळी तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली, 1 चमचा जिरे घातले, छान तडतडले की आपलं जे लसणाचं मिरचीचं वाटण काढलेलं होतं ते घालून घेतलं। त्यानंतर इकडे माझ्याकडे ओला कढीपत्ता नव्हता, तर माझ्याकडे कढीपत्त्याची पावडर केलेली होती, तर ती घातली पाव चमचा। त्यानंतर पाव चमचा हिंग घातला, अर्धा चमचा हळद घातली आणि बटाटा घालून छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं 1 चमचा, परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं आणि छान अशी कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स केलं। त्यानंतर इथे जी आहे प्लेट घेतली होती, त्यामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आणि थंड करण्यासाठी पसरवून ठेवून दिलं। त्यानंतर इथे एक मोठं पॉट घेतलं, 2 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे। कॉर्नफ्लॉवरने छान असा क्रिस्पीपणा येतो, नक्की घाला, नसेल तर 2 चमचे तांदळाचं पीठ घाला। त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली, पाव चमचा मीठ घातलं, तिखट मिरची पावडर जी असते ती घातली पाव चमचा आणि हिंग घातलं चिमूटभर। मीठ जे आहे थोडंच घालायचं बेसनामध्ये, कारण ऑलरेडी आपण बटाट्याच्या मसाल्यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळं प्रमाणात घालायचं। थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तयार केली। बॅटरला 10 मिनिटं रेस्ट देऊन घेतली। बॅटर छान प्रकारे भिजलेलं होतं, फुगलेलं सुद्धा होतं। त्यानंतर इकडे बटाट्याचं जे आपला मसाला आहे तो सुद्धा थंड झाला। अशा प्रकारे छोटे छोटे वडे बनवून घेतले। आणि आता अजून एक ट्रिक, ते म्हणजे की छान असं कडकडीत गरम तेल घातलं पळीभर बेसनाच्या बॅटरमध्ये, छान मिक्स करून घेतलं, त्यामध्ये वडे घातले। आणि आता इकडे काय झालं, माझ्याकडे पॉट मोठा झाला आणि बेसनाचं जे बॅटर आहे कमी झालं, त्यामुळे असं चमच्याने मी त्यावर टाकत होते। इकडे तेल सुद्धा तापलेलं होतं, मस्त असं कडकडीत तेल तापून घ्यायचं। त्यानंतर वडे जे आहेत चमच्याने सोडले आणि अशा प्रकारे झाऱ्याने त्यावर तेल उडवायचं, म्हणजे काय होतं, वरची भाजी सुद्धा छान प्रकारे तळली जाते। आणि ज्यावेळेस आपण उलट पुलट करतो ना, तर तेव्हा काय होतं, ती जी बाजू असते खाली कढईला चिकटत नाही। तर अशा प्रकारे छान असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत कुरकुरीत असे वडे तळून घेतले। त्यानंतर काही हिरव्या मिरच्याचे काप करून ठेवलेले होते, म्हणजे काय करायचं, मध्यभागी खड्डा करून ठेवलेला होता, त्या तळून घेतल्या, म्हणजे काय होतं, खूप असं तेल उडत नाही आणि छान असे आपले झणझणीत बटाटा वडा तयार आहे। रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।